बैठकीसाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतरचा पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे। एनडीएच्या कालच्या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईतल्या षण्मुखानंद हॉल इथे दुपारी 2 वाजता पार पडेल। दरम्यान मागच्या काही दिवसात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदांसंदर्भात निर्माण झालेला संभ्रम, त्यातच पक्षातील आमदार आणि नेत्यांकडून मागण्यात येणारा पार्टी फंड आणि फंड न दिल्यास कारवाई करण्याची पार्थ पवार यांनी दिलेली कथित तंबी हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे। दरम्यान वर्धापन दिनानिमित्त दैनिकांमधून देण्यात आलेल्या जाहिरातींनी या वादामध्ये तेल ओतलंय। ज्यांचा वारसा पक्ष सांगतो त्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यासह इतर महामानवांचे फोटो या जाहिरातींमधून गायब करण्यात आलेत आणि यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट हल्ला केलाय। भाजपच्या जवळ जाण्याच्या नादात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं महामानवांना जाहिरातीतून उडवलं असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। की एखादा प्रमुख नेता हयात नसताना जो नेता सर्वसामान्य लोकांचे विचार पुढे घेऊन जात होता, महामानवांचे विचार पुढे घेऊन जात होता, त्याच्याचबरोबर चव्हाण साहेबांचे सुद्धा विचार घेऊन पुढे जात होता, तो नसताना काय पक्षाची परिस्थिती होती। आजची जाहिरात त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघावी। त्या जाहिरातीमध्ये जे पूर्वी महामानव त्या ठिकाणी असायचे, चव्हाण साहेबांचा फोटो असायचा, जो पूर्वी अशा पद्धतीने असायचा, तो दुर्दैवाने आता कुठेतरी भाजपच्या जवळ गेल्यानंतर महामानवांचे विचाराला विसर कुठेतरी पडला आणि चव्हाण साहेबांच्या विचाराला विसर पडला, हे मात्र त्या ठिकाणी दिसतो। काँग्रेसच्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। प्रत्येक राज्यातल्या राजकीय परिस्थिती संदर्भात बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल। समविचारी पक्षांना सामावून घेण्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीतल्या बैठकीसाठी रवाना झाले। दिल्लीतल्या